जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपला पहिला व्लॉग हिल वर्कआउट आणि आपल्याबरोबर आहेत कालेब कदम। म्हणजे आज वर्कआउट तर होणारच आहे, वर्कआउट बरोबर बकचोदी या ब्रो या बकचोदी पण होणार आहे। चला इकडं आपला हिल आहे, इकडं आपण जाणार आहे। आमचे कॅमेराचे फिल्टर जास्त आहे म्हणून ब्लर ब्लिर सगळे खतरनाक 85 mm लावली आहे डायरेक्ट। किलर वॉट ब्रो, आईफोन की माकी। वर्कआउट करणार आता। ब्लॉगर नंबर 1, ब्लॉगर नंबर लास्ट 7। पीस देतो खलिफा घरी जा डॉन दिवाने। इकडे आपला हिलचा रस्ता आहे, रस्त्यात तुम्ही बघू शकतात असे काटे बिटे काटे टाकून ठेवलेत। काटे से अपने को ट्रिपल चेस करके जाना है गाइस। हाँ, ट्रिपल चेस साठी काटे टाकलेले आहेत असं समजा, ट्रिपल चेस आहे। इथून तुम्ही येऊन एकदम एक्सलेंट तयारी करू शकता। अरे बाय 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 डायरेक्ट कालेब। इकडं आमचं गाव, इकडं वरती हा जो हिल दिसतो हा सप्तशृंगी गडाचा। अरे बा, तसंच आम्ही बोललो होतो बकचोदी नहीं रुकनी चाहिए। ये लो, नाम तो सुना होगा, जिसके गांड में दम वो है कालेब कदम। ये तर आता आम्ही आलोय इकडं आपल्या जिथं हिलचं रेप्युटेशन आपल्याला मारायचे आहेत। एक असा स्लोप आहे अप डाऊन, एकूण फास्टमध्ये जायचं। इथं मागं बघू शकता, इथं तुम्ही इथनं फास्टमध्ये जायचं, तिकडून स्लो यायचं, इकडून परत फास्ट जायचं, तिकडून स्लो यायचं। असं आपल्याला 25-30 वेळा करायचं आहे। त्याच्याने आपला स्पीड वाढणार आहे, आपल्या मांड्यांमध्ये ताकद येणार आहे। आणि जेव्हा आपण 1600 5 किलोमीटर कोणता पण इव्हेंट राहू, 800 1600 1500 एनिथिंग 5पर्यंत, 800पासून 400 500 जो इव्हेंट करताय तुम्ही त्यासाठी आपल्याला बेनिफिट देईल। आणि आपल्या फिनिशिंग हे आपल्या तगड्या होतील। तगड्या म्हणजे माहिती आहे ना, एकदम मजबूत खतरनाक आहे, झापूक झोपूक डायरेक्ट स्प्रिंट। उचल फक्त उचल नाना। तर इकडं वरती आपण हळूहळू वरती चढतोय। मी तुम्हाला आता ट्रॅक दाखवून देतो। हा आपला ट्रॅक आहे कालेब एक मिनिट। आम्ही इथनं खालून आलो, हे जे झाड दिसतंय मोठं तिथून आपण स्टार्ट करणार आहे। तिथून असं रस्त्यात दगड झाडी काटे सगळंच आहे। हे बघा अशा ठिकाणून जायचं आहे। संभाल के जाना पड़ेगा, हमें हर एक कदम फूक फूक के रखना है। थोडीशी इथनं लेवल वाढून जाते, इथं थोडा चढ जास्त आहे, हळूहळू आपली लेवल वाढते। मी तर चालताना दमलोय, थोडासा वरती जाऊन थोडा नॉर्मल स्ट्रेचिंग केल्याशिवाय, वॉर्मअप केल्याशिवाय फक। इथं डायरेक्ट 4 लेवल, इथं डायरेक्ट पहिला गिअर, फर्स्ट सेकंड थर्ड आणि परत पहिला। इथपर्यंत यायचं आपल्याला, सावली दिसते इथपर्यंत। मी तुम्हाला ते खालून दाखवून देतो आम्ही कुठपर्यंत आलोय। हे बघा ते इथं झाड, इथून आपल्याला निघायचंय असं असं करत या रस्त्याने इथपर्यंत कालेब उभा इथपर्यंत। कालेब आज फेमस होणार आहे मजबूत। तर आता आपण इथं आलोय। पहिले थोडी नॉर्मल स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू, थोडी बॉडी वॉर्म करू, मग आपल्या वर्कआउटला सुरुवात करू। ठीक आहे, चला बघा असंच बघत राहा मित्रांनो। अजून चालू
नाही कुणाचाच नक्का नाही. चल रेडी स्टार्ट. मित्रांनो, आता आम्ही आमच्या रेप्युटेशनसाठी जातोय. खालून येताना आम्हाला फास्ट यायचंय, जाताना आम्ही स्लो जाऊ. असे आम्हाला 30 ते 35 रेप्युटेशन करायचे आहेत. तर आता बघत राहा, येतो आम्ही, वर्कआउट करतो, कशा पद्धतीने जातो, कशा पद्धतीने येतो या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघा. $2,000 years later. तो गाड़ी फट गई. One eternity later. हाँ अशा पद्धतीने आपल्या 29 ते 30 रेप्युटेशन पूर्ण झाले आहेत. माझ्या 29 झाल्यात. काल तिसरे मारतोय. काल सायंकाळी 1500च्या रेप्युटेशन केल्यामुळे माझी बॉडी टाईट पडली आहे. काल लास्टची आता मारून येतोय. वर्कआउट पूर्ण झालेला आहे. इतकं पळून एक जास्त घाम येत नाही आहे. वातावरण एवढं थंड आहे, तुम्ही बघू शकतात. थंडी वाढली आहे. मित्रांनो, असेच व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय पाहिजे ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि याच्यानंतर आता आम्ही स्ट्रेचिंग करणार आहे. स्ट्रेचिंगचा पण व्हिडिओ टाकला असता, पण आता नेक्स्ट टाईमसाठी उरून ठेवला आहे. स्ट्रेचिंग झालं, कूलडाऊन करून 10 मिनटं कूलडाऊन करून स्ट्रेचिंग करायचा व्हिडिओ नेक्स्ट वीकमध्ये ज्या दिवशी 400च्या रेप्युटेशन राहतील त्या दिवशी दाखवतो. हा बघा, कालेबाला आहे, त्याने 30 पूर्ण केले आहेत. आर्मीवाला बंद आहे.
जिद्दी आहे बँचोत. ट्रॉफी झालेलं आहे आणि आम्हाला ट्रॉफी भेटली आता. हिल वर्कआउट कालेबने 30 रेप्युटेशन केलं आहे. कालेब कसं वाटतंय तुला 30 रेप्युटेशन नंतर कसं वाटतंय? क्वालिटी वाढ. कालेबने जास्त फास्ट नाही मारलं. मी थोड्या फास्ट घेतल्या होत्या. मी 29 मारू शकलो, थकलो. ठीक आहे, असाच व्हिडिओ बघत राहा. आता नेक्स्ट पार्ट नेक्स्ट वीकमध्ये, ह्या वीकमध्ये तुमच्या कमेंटवरती डिपेंड करतो. लाईक किती येतात त्याच्यावरती डिपेंड करतो. चला, अलविदा दोस्तो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कालेब करा कष्ट वा नष्ट. जय हिंद. जय हिंद.